आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चला तर आपण बघूया ताज्या घडामोडी। असं आहे की एका गंभीर घटनेच्या बाबतीत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही सदर पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे। प्रकार नाशिक मधील सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला आहे। सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लोकांना न्यायाच्या अपेक्षा असतानाही त्या ठिकाणी आमच्या बाबतीत अन्याय घडलेला आहे। दिनांक 16/9/2025 रोजी एका शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये गेली 3 वर्षापासून लढत असताना त्याच संस्थेतला कर्मचारी शिक्षक विलास दिगंबर पगार आणि मी पोलीस स्टेशनला असताना तिथे आमची शाब्दिक बाचाबाची झाली आणि माझा त्यांनी मुद्दामून जातीवाचक शिवीगाळ करून मला अपमानित केले। त्या अनुषंगाने त्यांनी मला दमही दिला, जातीवरून मला शिवीगाळही केली। त्या स्वरूपाची तशी तक्रारही दाखल केलेली आहे। तक्रार दाखल करून 1 महिन्यानंतर गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी विलास दिगंबर पगारवर 1 महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतरही 1 महिना झाला, अद्याप तो आरोपीला अटक केलेली नाही। अटक करावी या मागणीसाठी वेळोवेळी माननीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो, तसं निवेदन दिलं। DCP मॅडमलाही भेटलो, त्यांनाही तसं निवेदन दिलं, परंतु अद्याप आरोपीला अटक नाही। सदर घटना घडली त्यावेळेस आरोपीच्या तोंडून जातीवाचक शिवीगाळ झाली। त्याच्यानंतर तो म्हणाला की मी एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे, मी एका मंत्र्याचा समर्थक आहे, त्या मंत्र्याच्या जोरावर आम्ही जे काय आहे तुला दाबण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। गेली 2 महिन्यापासून मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना मला न्याय भेटलेला नाही। मी अपेक्षा करतो की मला न्याय भेटावा, आरोपीला अटक व्हावी आणि आरोपी 2 महिन्यापासून का अटक नाही केली, त्याची चौकशी का नाही केली, चौकशी करण्यात यावी। चौकशी झाल्यानंतर बरेचसे खुलासे, बऱ्याचशा बाबी त्यातनं निष्पन्न होतील। ज्या अधिकाऱ्यांकडे या संबंधित ॲट्रॉसिटीच्या बाबतीत तपास होता, माननीय ACP देशमुख साहेब यांची बदली का करण्यात आली, त्याच्यानंतर जे PSI होते उमप साहेब त्यांनी तपासाला नकार का दिला आणि आताचे ACP साहेब ज्यांच्याकडे तपास आहे सुरडकर सर यांनी तपासाला विलंब का लावला, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मला हवी आहेत। मला न्याय हवे आहेत अशी अपेक्षा मी आपल्या मार्फत करतो आणि या अन्यायाला वाचा फोडावी, तुम्ही मला सहकार्य करावे, प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी अपेक्षा मी पोलीस यंत्रणेकडनं करतो, प्रशासकीय यंत्रणेकडनं करतो आणि तुमच्याकडनं करतो। जय भीम। कोण मंत्री आहे? पुढची भूमिका काय असणार अजून तुमची? आमची पुढची भूमिका अशी असणार आहे की जर मला न्याय नाही भेटला, ठराविक काळात जर आरोपीला अटक नाही झाली तर संविधानिक मार्गाने, कायदेशीर मार्गाने, सनदशीर मार्गाने आम्ही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करू। वेळ पडली तर आरोपीला अटक नाही झाली तर माननीय पोलीस आयुक्त कार्यालय यांच्या समोर आत्मदहनाचा या ठिकाणी मी इशारा